रघु कुलभूषणा नरोत्तमा हे माझ्या देवीच्या देवा प्रभू रामचंद्राच्या चरणी साष्टांग प्रणाम साष्टांग त्यावेळी सीताबाईचं चौर्य कर्म दुष्ट रावणाने केलं. त्यावेळी हनुमंताला गुप्त पाल लंकेवर झालेला आणि त्या लंकेत प्रवेश केला आणि त्यावेळी त्या रावणाच्या मुखातून शब्द निघाले. अरे पाहता का या मर्कटाला पकडा आणि तिच्या शेपटीला आग लावून द्या आणि त्यात तसा केलं गेलं. या हनुमंताच्या शेपटीला आग लावली पण या हनुमंताने केलं ते का ते उद्धाराने घेतलं. साऱ्या लंकेचा वेढा दिला. लंका जाऊन खाक झाली. रावण कुंभकर्णाचा घात केला आणि पुण्याच्या रामराज्याला सुरुवात झाली. पराक्रमासाठी प्रत्येकाला पारितोषिक दिलं गेलं. या हनुमंताला दिलं ते काय एक मोठ्याचा कंठा आणि तो कंठा घेऊन शंभर बाजूला गेलो. एक मोठी फोडून फेकू लागलो. त्याच वेळी माझ्या राघवाच्या मुखातून शब्द निघाले. हनुमंता काय करतोय? त्यावेळी माझ्या मुखातून सहजासहजी शब्द निघाले. प्रभू राम रसे माझ्या कामाची नाही आणि असं बोलता श्री प्रभू चोरल्याने माझ्या रागाने मला प्रश्न केला. हनुमंताच्या राम नाही किंवा तुझ्या कामाची नसेल तर हा तुझा नाशिवंत देह आहे त्याच्यात तुझा देह आहे की नाही एवढा बोलता श्री हनुमंताने केलं ते का. दोन हाताच्या दहा नखाने दोन हाताच्या दहा बोटाच्या कृष्ण नखाने वक्रता दिला. सीता रामाचं दर्शन नभोल केवळ तुझ्या आशीर्वादाने दिलं गेलं आणि त्यावेळी तुझ्या मुखातून शब्द निघाले. हे माझ्या भक्त सगळ्या हनुमंता या विश्वात तुझ्यासारखा दुसरा भक्त होणे नाही आणि माझा तुला ध्यान चिंतन करायचं असेल तर या शत्रुमंत्री रामेश्वर ध्यान चिंतन करा आणि तेच माझ्या नावाचं नामस्मरण. आज्ञा आहे सरसाज विनायक काकडे यांच्याकडून माझ्या कलागुणाचा गौरव करणारे हे बहुमूल्य पारितोषिक दिले. त्यांच्या तुमच्या आभाराने आवश्यकता स्वीकार करतो. तसेच अजय बेळे यांनी माझ्या कलागुणाचा गौरव करणारे हे 151 रुपयाचं पारितोषिक दिले. त्यांच्या तमाम नाट्यरक्षकांच्या आशीर्वाद घेऊन माझ्या साधनांचा भाव माझ्या भगवती देवीला वंदन करून मातृ पितृ देवतेंचा आशीर्वाद घेऊन या बक्षिसाचा स्वीकार करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. कैलासवासी कोमल गौरव सावंत यांच्या स्मरणार्थ सुरेश यांच्याकडून माझ्या कलागुणाच्या मंडळासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांच्या तुमच्या आभार त्यांच्या आत्म्याला शांती लावण्याची प्रार्थना करून या बक्षिसाला सुरुवात करा.
कार्य सिद्धी जाओ असा भगवंता मंगलमय आशीर्वाद देतो. श्रीराम श्रीराम रघुपती राघव राजा राम पतित डान्स करून हे माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी हे 101 रुपयाचा पारितोषिक आहे. त्यांच्यातून त्यांचे सर्वांचे आभार मानून माझ्या गणपतीला वंदन करून या वृक्षाला स्वीकारतो. हनुमंत आकाश मार्गाने निघालो. सहज नजर तुझ्यावर पडली. म्हटलं बरेच दिवस याची माझी ग्रंथी काढावी, याच्यासाठी याच्या जवळ जाऊ. आता मी मला ब्रह्मचारी तू ब्रह्मचारी अगदी खरं आहे. ब्रह्मचारी भेटला तरी मला आनंद प्रेमाची मिठी हनुमंता क्षणभरासाठी असं वाटलं अरे साक्षात त्या यमानं मिठी दिली की काय. मी कुठा शौर्य सामचा पराक्रम अरे येत बऱ्याच दिवसांनी जुळून आलाय. हे कसं काय रे, म्हणजे कसं काय चाललंय, कसं आनंद काय सांगतोस का. माझ्या रागाच्या आशीर्वादानं खरंच की काय सारा सर्व प्राप्त झाला. सारा काही सण कुशल मंगलमय प्रत्येक सुख माझ्या करण्यापाशी लोकांना अगदी खरंय. कशाची न्यूनता नाही. सांगतोस का दुःखाचे दिवस अरे बापरे. आले हे सुखाचे दिवस पहा.
हनुमंता वैरी कधी कुठं कोणत्या रूपात टपून बसले असते याचा भरोसा नाही. माझ्या रागाचा आशीर्वाद माझ्या मस्तकी असताना केलं ते त्यांनी पाप असेल होतायचे पुण्य पाप पुण्याची गणना करणारे एक वचन एक वाणी माझा रामचंद्र म्हणजे देवाची पुण्य आहे की काय? पण मला सांग सारं काही तू म्हणतोस ते सत्य आहे. पण मला सांग रे साधारण ती कशी आहे? बोल रे ती रे अरे पहाल माझी वानरसेना पहाल माझी वानरसेना पहाल कशी आनंदाने माझ्या नावाचा जय जयकार करताय. या वानरांबद्दल मी विचारत नाही. बघ अरे त्यांच्याबद्दल अरे तुझी बायका बोल रे. झालंय काय तुला? माझी बाईक का भाऊ थट्टा केली रे, थट्टा. अरे मला माहितीये स्त्रीचं नाव देखील घेतलं असेल तुझ्या सर्वांगाला विटाळ जडतो. विश्वातील साऱ्या स्त्रिया तुला माता भगिनीप्रमाणे अरे ना तरी सुद्धा तुझं आल्यावर तुझी थट्टा केली नसेल मनाचं समाधान नाही. माझ्या मनाला मनाचं समाधान झालं पण आमच्या मनामध्ये ना शंका निर्माण झाली. तुझ्या मनात शंका मनात शंका असे कोणते त्या सेतूमध्ये रामेश्वर तू मुद्दा मला असतो सहज मनाला असतं सहज न कशा मुद्दा सांग असं काय झालं ऐकायचं तुला होय ते सांगणारच आहे. पण मला एक प्रश्न तुला काय तो प्रश्नाचं उत्तर तू द्यायला होय हवं. खबर बघ उत्तर देणार आत्मविश्वास. मला सांग रे या सेतूबंद रामेश्वरी बसून तू करत काय होतास? अरे वेळा की खुला तू अरे त्याला आता मी माझ्या पत्राबद्दल ती भाजी केली तो फक्त सगळं हनुमंत माझं रागाचं नामस्मरण करतोय. देवाचं भजन हनुमंता बरं झालं. योग्य वेळी योग्य ठिकाणी माझं आगमन झालं. एक सूचना तुला मला करायची. सांग अशा कोणती गोष्टी लहानशी सूचना. कोणती रे? इथं सेतूबंद रामेश्वरी बसून त्या देवाचं भजन करतोयस ना ते भजन आजपासून बंद व्हायला माझ्या रागाचं नामस्मरण माझ्या रागावरचं नामस्मरण बंद करण्यासाठी तू सांगितलं सांग आणि कशासाठी याच्यामुळे ठिकाण नाही तर होय तर कोणतं असं काम नाही एकच मला सांग त्या देवाचं भजन पूजन इथं बसून करतोयस ना त्या देवाबद्दल तुझ्या मनात माया ममता आपुलकी प्रेम जिव्हाळा काही नसेल देवाबद्दल भक्ती नसेल काय देवाचं भजन करू काय भजन करू काय भजन वजलच ना फाडून सीतारामाचं दर्शन दाखवलं तो तर फक्त सत्ता गेले ते दिवस काय वाटतं तुला सांग गेले ते दिवस राहिले ते आठवणी कर. एवढा जर तू परत केलीस हार बघूया आता वर्ष शोभलाच करा देवाचा हनुमंत काय नाही त्यातल्या त्यात ना इथं आलो तुझे हे मुखोद्गार ऐकले मनाला समाधान वाटलं. समाधान वाटलं संतोष वाटला. पण हनुमंता काय मी असं काय बोललो किती आणि कशासाठी त्याच्या मनाची कारण नाही तर सांग असं कोणता अरे ज्या देवाचं भजन पूजन तू करतोस ना अरे तुझ्यासारखा भक्त त्या देवाचा असताना आणि त्या देवाला संकट यावं माझ्या देवाचं संकट दूर करण्यासाठी हनुमंता मला सांग रे काय ते देवाला संकट म्हणताच उडी मारण्यासाठी तत्पर झाला. होय पण निघालास कुठं? माझ्या देवाचं संकट दूर करण्यासाठी. अरे पण देवावर संकट आणलं कोणी? विचारलं नाही. देवाचा वैरी कोण? कोण आहे? विचारलंस? होता तो ना हा होता तो गेला संपलीला गेला
आहे. सांग असं. देवाला वैरीनं नाही, हा. पण देवाच्या माती संकट ओढवलं ते कोणत्या करायचं? सांग असं माझ्या रागाचं संकट. तुला सांगू, होय होय. तुला सांगू, हा. तुझ्याने ते दूर होईल. होय होय. मला वाटत नाही. काय रे? मला वाटत नाही. होय. अरे आल्यापासून तुझं निरीक्षण करतोय. आहे तसा पाहण्यासारखा. ए, आल्यापासून तुला पाहिलं रे मी. काय ते? पायाच्या नकापासून डोकीच्या केसापर्यंत. हा, हा. का रे? काय ते? निरीक्षण करून पाहत नाही. कसं वाटतंय? ए, मी पाहिलं ते मला काय दिसतंय? हा, हा. अरे म्हातारा झाला. तुला पाहिजे माझे पराक्रम. हनुमंत नको, अजूनही पराक्रम पाहिजे. अजिबात नको. सांग. विश्वास पटला. शाबास. हे संकट केवळ तूच दूर करू शकतो. हा, हा. देवावर संकट आणलंय ते कुणी? सांग असं कोणी. कोणत्या तऱ्हेचं? सांग असं कोणतं. अरे तुझ्या देवाच्या अयोध्येत पडलाय दुष्काळ. होय. माझ्या राजाच्या पवित्र पूज्य अयोध्येत दुष्काळ पडला. आणि तो दुष्काळ दूर करण्यासाठी हा. तुझ्या देवाने केलंय ते काय? ऐकले. प्रत्यक्ष शिवशंभू महादेवांचा यज्ञ. काय वा. हा. शिवशंभू महादेव यज्ञ याग. आणि महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा, हा. अरे तुझ्या देवाला हवंय ते काय? काय हवंय? मंदार वृक्षाची श्वेत पुष्प. अरे काय हवं? पुष्प संकट. पुष्प म्हणता थुकून मोकळा झाला. अरे त्याने दोघा गेली आणि जाता हातावर. हा त्याला मंदा वृक्षाचे पुष्पदी काय? हा